नमस्कार. तर विरारमध्ये आलो होतो एका कामानिमित्त, कार्यक्रमानिमित्त, आणि भेटले आमचे मित्र प्रवीणजी. प्रवीणजी हा चेहरा तसा पत्रकार म्हणून सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे बऱ्याच कार्यक्रमांच्या निमित्तानं वगैरे ॲक्च्युली आमची भेट झालेली आहे. पण मला कळलं की ते यंदाच्या निवडणुकीला उभे आहेत. मी काही प्रचार करायला गरज नाही आलो, पण ते माझे मित्र आहेत, त्यामुळे अर्थात मी त्यांना शुभेच्छा देणार आहे. कारण अनेक वर्षांची आमची तशी ओळख आणि मैत्री आहे. कारण ते पत्रकार आहेत स्वतः. झी 24 तासला आपण होतात. आणि त्यानंतर स्वतःचा पण एक चॅनल तुम्ही इकडे सुरू केला. पण मला सरप्राईजच वाटलं की तुम्ही निवडणुकीला उभे राहताय. म्हणजे चांगली गोष्ट आहे की राजकारणाकडे वळलं पाहिजे चांगल्या माणसांनी. तर हे कधी डोक्यात आलं की यांना आपण उभं राहूया? नाही, आता सर कसं आहे माहिती आहे का, गेले 20-25 वर्ष झाले मी पत्रकारिता करतोय. जर्नलिझम मी केलं आहे KC कॉलेजमधून. त्याच्यानंतर जर्नलिझम करता करता मी लॉ पूर्ण केलं, LLM पूर्ण केलं, आणि HP लाईव्ह जेव्हा चॅनल आम्ही चालू केलं तेव्हा लोकांचे जवळशी खूप पोहोचलो. कारण छोट्या छोट्या बातम्या आम्ही करायला लागलो, म्हणजे लोक आवर्जून फोन करायला लागले, आणि लोकांचा विश्वास एक HP लाईव्हवर बसला की त्यांना वाटलं की HP लाईव्हला किंवा प्रवीण नलावडेला जर आम्ही एखादं काम सांगितलं तर विदिन 24 तासात 1 तासात आमचं काम होतं. आणि गेल्या 5 वर्ष निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे तिकडे नगरसेवक कोण नव्हतं, त्यामुळे लोकांना वाली कोण नव्हता. जुने माजी नगरसेवक कामं करायचे, परंतु शासकीय अधिकारी होते ते माजी अधिकाऱ्यांची एवढं काय ऐकायचे नाही. पण एखाद्या पत्रकाराने फोन केला का कामं व्हायची. तर मी विचार केला, तर आपण पत्रकार म्हणून जर आपण अधिकाऱ्यांथ्रू कामं करून घेतोय, तर त्यात नगरसेवकाची जोड जर आली तर का. तर मग विचार केला, महानगरपालिकेच्या निवडणुका अचानक घोषित झाल्या. कारण तेव्हा वाटलं पण नव्हतं पटकन असं सडनली निवडणुका लागेल, आज लागतील, उद्या लागतील, सुप्रीम